الحمد حتى ترضى. اللهم صل على محمد وعلى آل محمد وبارك وسلم. ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار. ربنا هب لنا من أزواجنا وذرياتنا قرة أعين واجعلنا للمتقين إماما. رب اجعلني مقيم الصلاة ومن ذريتي ربنا وتقبل دعاء. رب اغفر لي ولوالدي وللمؤمنين يوم يقوم الحساب. اللهم إنا نسألك موجبات رحمتك وعزائم مغفرتك والغنيمة من كل بر والفوز بالجنة والنجاة من النار. اللهم آت أنفسنا تقواها وزكها أنت خير من زكاها أنت وليها ومولاها. اللهم حبب إلينا الإيمان وزينه في قلوبنا وكره إلينا الكفر والفسوق والعصيان. اللهم اجعلنا من الراشدين. اللهم اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم من النبيين والصديقين والشهداء والصالحين وحسن أولئك رفيقا. اللهم اجعل مجتمعنا هذا مجتمعا مرحوما واجعل تفرقنا بعده تفرقا معصوما. اللهم لا تجعل فينا ولا منا ولا معنا شقيا ولا محروما. اللهم إنا نسألك علما نافعا وعملا صالحا ورزقا حلالا طيبا واسعا وشفاء من كل داء وتوبة نصوحا وتوبة قبل الموت وراحة عند الموت ومغفرة بعد الموت. يا سامع كل صوت هون علينا سكرات الموت. اللهم ارحمنا بالإيمان عند الموت. توفنا مسلمين والحقنا بالصالحين غير خزايا ولا ندامة ولا مفتونين. अल्लाह जब इसने कबूल कर हमसे समा की मग़फ़िरत कर। अल्लाह हमसे समा को गुनाह माफ़ कर। उनका समा को अपनी रज़ा की ज़िंदगी नसीब कर। या अल्लाह हमका समा को मुकम्मल तुझी ताबेदारी नसीब कर। या अल्लाह हमका अल्लाह समा को तुझे अवामिर पर अमल की तौफ़ीक़ अता कर। तुझे वलीयात को तुझे आसान कर। या अल्लाह तुझे खौफ़ और ख़शियत हमका नसीब कर। या अल्लाह हमका समा को या अल्लाह तुझी जन्नत हासिल को फिक्र नसीब कर। या अल्लाह तुझी जहन्नम को रुचि अल्लाह फिक्र नसीब कर। या अल्लाह इमाम सैयद तक़ी रहमहुल्लाह के सिलसिला बितर मुख्तलिफ अपनी आईनी मालूमात हमका मिल लिया। अल्लाह तेरे मुताबिक हमका मामूलात अपनी ज़िंदगी ढालने की तौफ़ीक़ नसीब कर। या अल्लाह तेरे दर्जात बुलंद कर। या अल्लाह तेरा अल्लाह क़ब्र इज़्ज़त का अल्लाह जन्नती राहत नसीब कर। या अल्लाह है जे अगले मरहले को तुझे तो आसान कर। महशर की मैदान की रुसवाई की हिफाजत कर। मीज़ान से अल्लाह तुझे वज़नी किया तो अल्लाह हसनात से अल्लाह पलड़ा भारी कर। या अल्लाह उसी हाथा के अल्लाह नेक अमाल नसीब कर। या अल्लाह कुल सिरात तो रास्ता आसान कर। या अल्लाह नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शफाअत तेरा नसीब कर। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हाथे हौज़े कौसर नसीब कर। हर मुश्किल मरहला आसान कर। या अल्लाह दूर या अल्लाह तजे सलीम या अल्लाह ते हर कड़ी अल्लाह तजे नूर तजे सलीम अल्लाह मरबूत कर। अल्लाह जे कोते नूर के बयान के कोते जन्नत तो रास्ता आसान दाता। या अल्लाह तजे वालिदैन तजे रिश्तेदार तजे पसमान का सब जमील अता कर। या अल्लाह का समा को अल्लाह कदा कदर व कामिल ईमान नसीब कर। हमका अपनी जिंदगी आप तो तब्दीली हाड़ की तौफीक नसीब कर। कुरान मजीद से हमसे तो ताल्लुक कभी फरमाओ। या अल्लाह जिक्र इस्लाम की ज़बान दर फरमाओ। या अल्लाह इज्जत इस्लाम का कभी ताल्लुक नसीब फरमाओ। इनके अखलाक अख्तियार करके तौफीक अता फरमाओ ताकि हम के अल्लाह ने क्या सब पलड़ा भाली जाओ। या अल्लाह हर एक से मुस्कुराओ की उनकी तौफीक अता फरमाओ। फुकरान गरीब अल्लाह मनसाती अल्लाह ज़रूरियात पूरा कर सबका तुम कबूल फरमाओ। अपना दूर या अल्लाह दीन की तरक्की सुनाओ के आसान फरमाओ। या अल्लाह हर काम अपने का इखलास नसीब फरमाओ। दीनी तारीफ से मोहब्बत नसीब फरमाओ। दीनी मराकिज़ से ताल्लुक़ नसीब फरमाओ। दीनी हल्का से हमका नबी तुझी तौफीक नसीब फरमाओ। या अल्लाह दीन तेरे जो कुछ बेरगबती अल्लाह से पैदा रहती है अल्लाह का माफ़ फरमाओ। हमका अपने मक़सद से बेदार फरमाओ। हमका अपने मक़सद से बेदार फरमाओ। अल्लाह जो कहे अपनी साउंड करिए अल्लाह जो पर अमल को की तौफीक अता फरमाओ। या अल्लाह का सपना को अल्लाह दिलासो साफ
आमचे दिल साफ करूंची तौफीक अता फरमा अल्लाह आमका समको शैतानाचे नफरत आणि शैतानी अमालचे नफरत अता फरमा अल्लाह आमका समको शैतानी वसावित ने हिफाजत की फरमा अल्लाह आमका नस्तानी शुरू की इबादत अल्लाह अता फरमा फराइज की पाबंदी अता फरमा नवाफिल की पाबंदी करती तौफीक अता फरमा अल्लाह अपनी चढ़वा दीनी तालीम से ने अल्लाह भरपूर कर हमका तौफीक अता फरमा अल्लाह हमका सही तरबियत की नबवी तरबियत हमका अपनी चढ़वा की तौफीक अता फरमा हमसे जिसने कबूल फरमा हमका मोर्चा पड़े पर की तैयारी करती तौफीक अता फरमा आलम इस्लाम के हालात बेहतर फरमा हिंदुस्तान की तरफ का दीनी तशक्कुस हमसे आसान फरमा या अल्लाह हमसे अल्लाह इस्लाम दीन इस्लाम और मुसलमान इस्लाम में कुछ मक्कारियां तदबीरों करते हुए अल्लाह मेरी तनका नाकाम फरमा हमका अपने ईमान कभी को की तौफीक अता फरमा तुझे ऊपर का तवक्कुल नसीब फरमा तुझे ऊपर का काबिल यकीन नसीब फरमा दीन की खिदमत को हमका कबूल फरमा दीन से अपनो माल अपनो जुआन अपनो वक्त के आसान फरमा हमची समाजी मुरादों पूरा फरमा हमचे टिकटे अल्लाह हमचे बड़े गुजूर गेला तची समाजी मगफिरत फरमा जो को बीमार वाटे का शिफा कामिला आजिला मुस्ताजिला मुस्तमिरा नसीब फरमा जो को परेशान हाल वाटे तक अपनी परेशानी दूर फरमा जो को गमज़दा वाटे तक जो को हल्का फरमा जो को बेरोजगार वाटे तक इसमें हलाल नसीब फरमा जो को पैसों बंद भीतर वाटे अल्लाह ने रिहाई नसीब फरमा या अल्लाह जो को अल्लाह टेंशन के शिकार वाटे तक टेंशन दूर फरमा हरमैन शरीफ में का कभी ताल्लुक नसीब फरमा बार-बार तजी जियारत हमका नसीब फरमा या अल्लाह हमसे समाजी मुरादों पूरा फरमा मखलूक़ात से मोहताज होकर हमसे समाजी हिफाजत फरमा अल्लाह हमसे समाजी दुआ मांग अपने बदो करमान या अल्लाह कबूल फरमा मरहूम रकीब की अल्लाह भरपूर मग़फ़िरत फरमा अल्लाह तजी सिफात को बयान के लिए अल्लाह की इबादत को इख्तियार करती तौफीक अता फरमा हमसे समाजी अल्लाह दुआ मांग अपने बदो करमान कबूल फरमा अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिन खैरि मा सअलका मिन नबिय्यिका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तa'ाज़aka मिन नबिय्यिका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अंता मुस्तa'ान व अलैकल बलाग वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सुब्हानल्लाहि व बिहम्दिhi सुब्हानका अल्लाहुम्मा व बिहम्दिका अशहदु अन ला इलाहा इल्ला अंता अस्तगफिरुका व अतूबु इलैक बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि अजमईन हज़रात उलमा किराम जिस तलबा मौलाजी मंजानो तफसीली अपनी इब्तिसाम में मुख्तलिफ अंदाज पर मुझे मरहूम सैयद नकीमत सिलसिला आइविक हदीस बितर यदा का फुसलान अल्लाह के रसूल सल्लल्लाहु में एक जनाजा गेलो साहिबा किराम उमरान होते सरी होते मंच बल्ले बल्ली को मानुस बल्ली बेहतरीन मानुस बाकी बल्ली स्लो मानुस इन ये खूबियों बयान के हैं अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वजबत बने एक गड़े मग भी एक जनाजा गेलो अरे क्या समझे यार स्लो मानुस वो एकदम बेकार मानुस या भी गलत जो बोलते चीज़ें होती तो तस्कीरा के हैं अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वजबत बने साहबा किराम तशवीश डाली पहले जनाजा ऊपर को वजबत बने दूसरे जनाजा ऊपर को वजबत बने साहबा किराम पूछले हजरत क्या मसला का जाने अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एकदम पहला जनाजा गेलो तुम्ही गेले माणसाची खूबियो पेश केले त्यांना निको तस्किरा केले त्याचे सिफात सांगले त्याचे सबब जन्नत वाजिब झाली आणि मी दुसरो जनाजा आयलो त्याची नकाईस त्याची कमजोरियो त्याचे जे कोणते बदामाली असो तस्किरा केले त्याचे सबब जहन्नम वाजिब झाली काही मग बोलले अंतुम शुहदाउल्लाहि फिल अर्द तुम्ही जमीन पर अल्लाह के गवाह ता सबब एक हुकुम का हुक्म आयो कि हर मानव साथ नीके को रहता खूबियों को रहता कमजोरियों रहता नकाइस रहता लेकिन अल्लाह के रसूल एक उसूल और एक ज़ाबिता समझे कि उज़कुरू महासिन मौताकुम व कुफ़्फु अन मसावी कि तुम्ही वतनी गुजरली माणसाची खूबियों का सांगा नेकियों सांगा
अच्छाईयो सांगा, अच्छाईयो के सांगा ना, अच्छाईयो सांगा सांगा हुकुम दे हे का ही अच्छाईयो ही अमानत हर इंसानाभितर खूबियां सिफात राहता ही अमानत हे वारसा हो येवची नसले भितर येवची माणसांतर मुंतकी नव्हता माणसा करू का त्याला कशी जाऊन गेले त्याच्यात हमदर्दी होती तो काय मौका ऊपर जो कोणते आहे मुस्कुरावून मिळतो तो मला कळले मुस्कुरावून मिळवचे एक नेकी एक खूबी तो कोणाची खैरखाई करतो तो त्या मला कळले खैरखाई करूचे त्याची मदत करूचे एक नेकी म्हणून तो पडूच्या भीतर आगे कोशिश करतो तो मला कळले पडूची फिक्र करूचे एक नेकी त्याचे बारा जाऊन गेले माय बाबाचो कल्ली मोठी हो बरबारदार होतो म्हणून खूबी थांब आमका कळले नवी माणसा कळले माणसा कळला राहणार मैं बोललो मैं चलो मैं जवान माका दाखला मी काकाच करू शकता कळले हे खूबी तस्करा करून गेले की माय बाबाची इताअत और फरमाबरदारी करूची एक निकी खूबी करून गेली अल्लाह सांगले का मुसलमान मानशी दुनिया में जगवाची सिफात किसी बयान करता ते अल्लाह के त्याची गवाही घे बाहेर काय त्याचे चढवे त्याचे साथी त्याचे असाचा त्याचे मुताल्लिकीन समूह येऊन जे कोणते ते सिफात का सांगले ही समूह आम्ही अल्लाहचे घरे बेसून त्याचे सिफात गवाही दे जनाजाची नावाची दुआ भीतर बल्लीचा दुआ आहे त्याचे भीतर एक दुआ हिकू असे लंबी दुआ त्याचे भीतर जुमले हिकू असे की आम्ही अल्लाह आम्ही हे जे सिलसिला तुझ्याकडे सिफारिशी नोंदवला नानु शुफाउल में त्याचे आम्ही त्याचे बारात सिफारिशी नोंदवला म्हणजे की आम्ही सिफारिश केला लागला आम्ही जो बोलते अल्लाह इकडे आम्ही गवाही देते वाटत त्याची नेकी ऊपर त्याचे अच्छे अखलाक ऊपर त्याचे सिफात ऊपर तरी इंशाअल्लाह यकीनन ही गवाही अल्लाहकडे काबिल कबूल जातली आणि ती निस्बतन अल्लाहचे रसूल जे काही सांगला की माणसे भले जबाने खल्को नकारे खुदा सुन अल्लाह माणसाची आवाज वाक्यात अल्लाहचा हुकूम म्हणून खबर ती निस्बतन अल्लाहची जाते यकीन है उम्मीद है कि इंशाअल्लाह अल्लाह ताला त्याचे बेहतर से बेहतरीन मामला करता दूसरी चीज मैं जाऊं चाहता लोग ना पहली तो चीज़ आएगी तब बस निकल चीज़ों के नाम का कर ले के तेजा अखलाक सिलसिला तेजे खुशमिजाजी सिलसिला तेजे तालीम सिलसिला जाहिर करो पर उस्मान मुस्तफा शेख आजाद मानूर अदलाम का करते थे पांच चीज़ों खुद मैं सही समझा आज माता खुद गलतफहमी लगती बारात को इसी जरूर करीब है ठीक है हम क्या कहता हूँ पल्ला टी शर्टा पर आता है जब आता मैं कहता हूँ मुझे क्या यार खुशी पड़ता मैं एक दहशत एक जिम्मेदार चीज का एहसास आता अभी हम चढ़वा अपन के माहौल में तक जानना तो फलम चाहता हूँ एक एहसास आता लेकिन ते काम लगो देखता हूँ ठीक है मतलब ते वापस आपका करीबी ताल्लुक आणि पळायचे जमाना भितर ही एक चीज मला भल्ली महसूस झाली होती घेता ते का आपण काय शिकाय त्याचे काय बासपूस केले काय दाट नपट केले आणि ते काय धमकी बाबा बापाला जाऊ ना मला तुम्ही सांगायला काय करता बापाला जाऊ हे जे लोक म्हणतात बापाचं खेदोड खेदर असमत होती या रॉक होतो घ्यायचो जेव्हा ते माहोलचं जेव्हा का असर होतो मग एक एहसास की तुम्ही जे खूप तस्करा को करतो म्हणजे बापा तू तुझ्याकडे काही सांगू नका बोलता म्हणून बापा येऊन शिकायत केलं आम्ही बोलतो ते पहले बापा तो हात राहतात त्यांची गती मानतात तो याच्यात खूप बरे दाखल तुकून दे माशाअल्लाह एक निक्की फिकर घेऊन आणि उन्हें की तस्करा है लो सब लोग हम खानदान और तो इसके खानदान देखिए खानदान हमेशा तुकुन दीनी मिजाज दीनी खिदमत करो लो उसा माले का रहो से मिजिन बाव रहो से मिजिन माले का रहो अभी पलोना ले बाकी सब भी माशाअल्लाह तरी ते असरात के खानदानाचा शकस जमीन भाव वाटेल जे मुसलमानचे वाटेल त्यांच्या तालुक्यात माशाअल्लाह काम करते वाटेल जे सलाउद्दीन भाव वाटेल समजे माशाअल्लाह दीनी कामातरी दीनी निस्बतचे जुळून असले ती चीज आवश्यक लेकिन त्याचे साथ साथ वो जो कोणते जज्बा सरीन जो कोणते आपले चढवा करते ते चढवा जो कोणते ते दीने तो आपले आज तो अजर होते तो मकाम आणि पल्ले आणि नंबर करता कभी आता आज कोणचे का मुसलमान एक चीज हम अक्सर आले आम्ही नियत करू का ते आमचे जरी आमचे को जो कोणते चढवा जो कोणते आहे शिकत जाऊ का आम्ही आगे बढ़ू का आमचे मित्र आम्ही हर एक लोग फिक्र करू का की आमका जो कोणतो मकाम मिळतो खास करून हे मौका ऊपर मी आमचे जो कोणते ते साथियां वाटे त्यांच्याकडे सांगतो लोक मुसलमान एक आपले आम्ही इथं आपल्याला चीजो आम्ही जवान वाटत किंवा बल्लीचा जवान वाटत जे कोणते ते साथी वाटत आम्ही जे कोणते जण त्याचे पुन्हा बल्लीचा आज पाच बार तस्करा आलो आम्ही बनते वाटे इधर करीब भीतर थकले अगले हदीसा भीतर जवानी भीतर वफात जाते असे
मी आमचे नौजवान दोस्ताकडे दिल्ली हाजीजील सांगतलो की आम्ही आमची ही जिंदगी सो आम्ही खूप मुहासबा करू, आम्ही कदर करू. मला सांगले हकीकत जाऊनचे पुरा मुकद्दरात जाऊनचे फैसला अल्लाहकडे आयलो हे तो काही इन्कार नाही. लेकिन आमका अल्लाह ताला असबाब दाल असबाब दुनिया हे असबाब आमका इख्तियार करू सांगतात. आता मुसलसल तस्किरा आलो तर का माता तर होतो, इलाज करतो होतो, तर अशी उंजो खाल नाही. आम्ही आपली सेहतचो फिकीर करू शकतो. हे लाजिमी खास करून जो कोणते दूर गावात खातात बाहेर होतात आम्ही गलबागचे होतो कमवते नवीन होतो आम्ही आमची बिमारी बलामत त्याचा आमचे असबाब आहे त्याचा आम्ही इलाज करू का फैसला एक केटलो इलाज केला गो आज आमचे आणि हैदर मला का भागू लागलो 2 मरतबा वेंटिलेटर ऑफर केले सभा करता 2 मरतबा वेंटिलेटर ऑफर होते 2 मरतबा झाले 3 आठ ऑफर इतके झाले स्कूटर चालवून सुरू केले धुंबू सुरू केले आणि वक्ती ना अजय लायक असबाब लेकिन आज काय झाले रात्री मुतू उठून गेले पाय जरा दाबा खाल पडे अल्लाह होता जबाब काय सबब नाही ते म्हणजे काय लेकिन हम काही दुनिया दारू असबाब मैं सांगतो आम्ही जो कोणी गाड़ियों बेतहाशा मारतात बेतहाशा जो बोलते हैं बताओ सामने की माणसाचा आमका काही एहसास नाही आता आता गाडी मिळतात आम्ही दुनिया आगे बढ़ता हूं अरे म्हणजे ते सायलेन्सर कट करून ढाका करून आवाज होता काय शोक राहता सामने माणसा पर काम करता आधी घराना भीतर कमजोर माणसे राहतात साईड वगैरे माणसे जाईन राहतात त्यांच्यावर आवाज होतो काम गुजरतात अशी अजीब चीजें ऐकू पडतात કેટલી મુદ્દત બની છે માણસે આમच्याकडे तस्करा करतात मला काम घेतो माय इकडे करून करला टिकम झाला आवाज गान झाला माय आवाज वडलो झाला माणसं परेशान जातात तर माझा एक बीमारी आहे मी भले ऐकत होते हल्ली माणसे आमच्याकडे शिकायत करत होते लहान आवाज करा मुलगा आवाज करा म्हणजे बघतात आवाज जरा कवची करतात ध्यान बघता मातू बघता आमका तकलीफ होतं हे करतो इथं 15-5 दिवस आपले एक माणूस माझ्याकडे नव्हतो मला मागा सगळी रात नींद लागली नाही आवाज नाही बघून मैं रात्रीचे उठून घरे बसून बेसना तर पाय घुसवते गे आणि धरलो हाल होते गे धरलो हाल ढंग आवाज आला त्याला सुकून जातो आणि दुसरा पाय घुसवून वळूचे आवाज येऊन जातो परेशान होते सतरा धुका मेरे आवाज नाही अल्लाह ताला तो का निजाम आमच्या खिदोली नियामतो असे आवाज को बराबर असे सेहत को निक्की असे मातो को बराबर है अकल को निक्की असे आंख को निक्की असे लेकिन आम्ही ही नियामताची कदर करतो बिल्कुल कदर करना आम्ही जरा फिक्र करू ही आमका सेहत असे ही जवानी असे ही ताकद असे ही असबाब असे हे वसाइल आहे हे ससुम्मा लतुसालुन यौमैज आणि नाही ही तमाम यामध्ये सिद्ध आमच्याकडे कुसून होते आम्ही जरा हे मौकावर जरा धक्का दिला नाही हालात देखे जाते रे वाक्य दिशी जाते रे तकदीर असं देखे जाते रे लेकिन आमका असबाब जो इख्तियार करतो का आम्ही जरा फिक्र करू आमची जिंदगी को आम्ही बनवू आमची जिंदगी होते दुसऱ्याची जिंदगी को बनवू आज आम्ही आमची जिंदगी खेळून दुसऱ्याची जिंदगी को खेळतो दुसरा को आम्ही नुकसान करते वाटो आम्ही जराची फिक्र करूं आम्ही जरा महत्वाचं जायो हे मौकावर आमचे समाजाचे दिन नर्म आहे सामून सोचते वाटे जरा ठंडा काम करून आपली जिंदगी सो एकदम मुहासबा करून आम्ही सही जिंदगीचे इस्तेमाल कर असबाब है बीमारियों से काही तकलीफ झाली सही इलाज करून फिक्र करूचे किती तरकीब करूचे हे सर्वच आमचे पर आम्ही आमची सेहत के ऊपर काही खर्च करतात ते कोण जो कोणते आहे एक अल्लाह तो हुकुम पूरा करते वाटे हे ख्याल राहो आम्ही अल्लाह तो हुकुम पूरा करते वाटे हे आमका हुकुम राहतात हे सैनात राहतात इको आम्ही फिक्र करूं बैठ के हमें आंखों का ठंडे दिलाते पर मैं खास नौजवान अम्मा को मुखातब रखते वाटे आणि आम्ही फिक्र करूगा की आम्ही की आमची जिंदगीचे दिन बनण्याचा आम्ही खिलवाड़ करण्याचे अल्लाहची नियामतची आम्ही कदर करून हे सही तरीका बदलने का गुजरोची कोशिश करूगा आणि ते साथ साथ बोलते हैं आज मुझे दिल नर्म है आम्ही नियत एकदा तो नियत करे चलो दादा मौका हो आमची समाजातील नर्म आहे अल्लाह आमच्यातील जे काही कोताही कमजोरी झाली इंसान बनना पर आगे जे कमजोरी लोग कोताही जाता अल्लाह तू माफ कर आज आम्ही हात करतो आज आम्ही आजम करतो इंशाअल्लाह आम्ही सही तरीका जिंदगी गुजारची आमचे सबब को दूसरा सबब को मैं खैरुन नास मैं यनफउन नास सम्मान बेहतरीन मानुस को जो दूसरा को फायदा पहुंचाएगा ये अमली तौर पर माली तौर पर अखलाकी तौर पर आणि फिक्री तौर पर आमचे मिजाजी तौर पर हर किस्माचे आम्ही इंशाअल्लाह दूसरा को फायदा पहुंचाऊंगा आज नियत करियो आज आज़म करियो इंशाअल्लाह बी चीज त्यांचे सबब को इसाले
आम्ही त्यांची ताजेच वगैरे बेसला तर मतलब होगस की सिवाम सिफतो सांगून गेली त्याची खूबियो सांगून गेली आज जो कोणता जनाजा त्याचे जो कोणता उनके सामा गवाह करता आमका आम्ही बदले त्याची सोबत जो कोणती सांगायचं का गवाह करून गोया का की एहसास कर रहे हो कि इंशाल्लाह अभी आपकी जिंदगी अभी तक कहीं तब्दीली आऊँ इंशाल्लाह तक आप बेहतर करने की कोशिश करते ले तक आज एक तक जिनको रोक करने की कोशिश करते आणि त्याचे घरचे मुताल्लिक की वाटे माशाल्लाह ते तमन्ना केले त्याचे मामा वाटे बापा वाटे बाप की आपली येते असे समजून वाटे त्याचे मुताल्लिक की वाटे रिश्तेदार वाटे सम्मान एक तमन्ना घरे एक चढू हाफिज झालं बोलला घरे एक चढू आलिम झालं बोलला मग त्याच्या खाली मानना बाकी सगळे घराणा भीतर एक खुशी जाता सामूहिक खुशी जाता सामूहिक मुबारकबाद जातात सामूहिक इनाम देतात सामूहिक जे कोणते त्याचे सिलसिला भीतर टिकीवर जातात त्याची जरूरत पुरा अल्हम्दुलिल्लाह आमच्या माशरा भीतर ही कदर तानी असे अल्लाह तो वडलो शुक्र एक चढू पडू होता बोला थांबलो किंवा काय त्याची फिकर करता राणे थांबो त्याचे मुताल्लिक जे बोलते त्याच्या अकराच्या जे काही तो फिकर करतात बाहेर काय आम्ही त्याच्या पार्टीत जे काही खर्च केले कोणती व्हायचे मालका जाऊची आहे चाचा जाऊची आहे मावशी आणि आता जाऊची आहे आजी मामा मामा जाऊची आहे बाबा जाऊची आहे आम्ही जे काही त्याचे पर खर्च केले आणि एकदा हे खास करून मौका पर एकदा खास करून जो होते तो जो होते बीमार पडलो आम्ही माशाल्लाह तिला बोललो मुमकिन आहे पडलो खर्च किती लोक हे जो कोणतो खर्च जे होते एक तालिब इल्मची सबब तुम्ही फिकर केले हे तमाम खर्चा पण तुका अल्लाहकडे हजर करतो आमका नियत किंवा खर्च आम्ही आमचे जळवा पार्टी जे काही खर्च करतात एक जळवा आम्ही काय खाऊ पिऊ घालतात बचपन चुकून वडलो करतात माय बापा त्याचे ते खर्चावर बघा असेल त्यांच्या खिदमतीवर त्यांची जे कोणते मामा जे कोणते ते का त्याचे जे कोणते नखरे बर्दाश्त करतात त्याची साफसफाई करतात थकली जळवाची आम्ही जे कोणते पेपर बदलतो त्याचे मूत भाग काढतो हे जे ऊपर त्याचा हाजर मिळतं आपल्याला खायला आम्ही लोक काय मामा करू शकत नाही मामा करतली कस लेकिन त्याचे पण मामाचा हाजर मिळतात बापा त्याचे पर खर्च करतात त्याला तंबी करतात इवन त्याला अगर तो तंबी जब मारता तरी को त्याचे पण हाजर मिळतात प्यार करी त्याला बनता तरी को हाजर मिळतात एक एक पैसा खर्च करता हाजर मिळतात मुताल्लिकीन त्याचे पर खर्च केले ते दो लोग खर्च झालो अल्लाह ताला आसानियों पैदा करो अल्लाह ताला सहूलतों पैदा करो तरी हे जे काम काय की नौका हे जे काम का भरपूर अजर मिळतो एक एक रक्तीचो एक एक पैसाचो आमका अजर मिळतो आमका यकीन नौका आम्ही फिकर करूकाच आम्ही याच्या अल्लाह ताला उम्मीद नौका हेर काय जे कोणते हालात आले आम्ही आता फिकर करते हदीस भीतर पहिले शुरू भीतर एक हदीस ऐकून गेली खास करून मी दोबारा ती हदीस ऐकवता की एक त्याचे हदीसात जाता हे धम्मा समय पडले जात नाही न्यामतचे जात नाही खास करून त्याच्या घरची माणसाचा मुताल्लिकीन सबब जे गुन्हेगार खास करून जवान शर्मातो जवान नौजवान शर्मातो जे कोण वफात जाता अल्लाह ताला फरिश्ताची एक स्पेशल टोली एक फोर्स एक स्पेशल एक टोली जो होते ते घेरे पेटवतात आणि थंड उसून भला या का नमूनो आहे का या का असे का माणसे का करते राहते का फरिश्ते घेऊन ते घेता सांगतात या अल्लाह ते मानवी देवातून राहिलो जे बोले ते जवान चढवातून घेतला ते जवान चढवातून जेवढं रूह कब झाले ते इंतकाल करते म्हणजे पडलो त्यांचे मायबाप तुझे फैसला होता तुझे हुक्मा ऊपर तुझी तकदीर ऊपर राजी जाऊन सबर करते वाटे ते सबर केला अल्लाह खुश झाला अल्लाह भले हो गेला आता हे चांगले हजर ऐकून गेली अल्लाह आता एक घर त्यांचे जवळ स्पेशल घर एक नो घर एक नवे घर एक स्पेशल घर त्यांचे समोर जन्नतीचा कायम कर आणि ते घरचे नाव आधी सांगून गेले त्याला नाव कस बैतुल हम्द ते घरचे नाव कस बैतुल हम्द अल्लाह तफिल हे म्हणजे आजमाइश आणि ते आजमाइशवर पडलो इनाम काय काय तुम्ही जेव्हा सबर केला जे मामा राहो बापा राहो आजी राहो मोमले मालका राहो चाचा राहो घरचे ते म्हणजे आमचे चढवे आमचे दोस्ती चढवे मी ती चढवा को मुबारकबाद देता आणि ती कोण कोण तासियत करके त्याची हिम्मत अफजाई करता की ते जो त्याची ते मौका पर त्याची फिकिर केले ते इलाज मालाची फिकिर केले सरी लागून घूम गेले बता हे आम्ही काही नाही बाहेर काय या गेला हालत हालात शिकले माशाअल्लाह ते बिलकुल एक सुई सरी तिला लागून राहिले आणि मला त्याची पट्ट राहिले ते इलाज मालाची फिकिर केले आपले बस त्याचे काही जाऊ शकता ते त्याची कोशिश केले त्याचे मग ही सरी त्याचे राहिले मागाचा ते परिसर घेऊन यायची कोशिश बाहेर काय अल्लाह ताला काय मौका मिळतो या खिदमत करतो मौका मिळतो खूप एक एहसास अपने दातीचो अपने दोस्ताचो या खिदमत करतो मौका मिळलो आमका भलीचा सबब एक शिकतो मौका मिळलो भलीचा चीजो बनवतो मौका मिळलो भलीचा कावार केला मग का करू करून वन खुश एक मौका मिळलो हे तमाम तजुर्बा इंसानी जिंदगी ते तजुर्बा तुमच्या मिळता ते माणूस शिकता ऐकता इंशाअल्लाह हे जे तजुर्बा
हिशोबान आम्ही सही फायदा वापरू शकता आणि इंशाल्लाह सही काम करू शकता. आम्ही आजम करू का कितना कोणाची खिदमत करतो मौका मिळतो कितना माशाल्लाह माका केले बाज के साथी माशाल्लाह हर मौका पर आगे आता जे किसी दो समाजाची फिक्र करतो आज आमका त्याची फिक्र करतो मौका मिळतो अल्लाह तो शुक्र अदा करते आणि एक मौका एहसास करते कितना कोणत्या मौकावर आम्ही कोणाची इंशाल्लाह आले मौकावर खिदमत करते काम करते एक तमन्ना करा अल्लाह ताला आपका ये तमन्ना मुताबिक इसने काम करने को मौका देता अल्लाह ताला इनका चलवा को जज़ाया कर दो इनका हिम्मत दो इनका जो बोलते अज़्म दो और इंशाल्लाह ये अमल अल्लाह कबूल करो अपनी शान से मुताबिक का अजर दो. मैं इनसे कराना तस्वीर जो बोलते हैं टीचर वालों को शुक्रिया अदा करता बोला हक है मेरे साथी तो अपने दोस्तों की निस्बत है मैं ठीक है इनसे तस्वीर जो बोलते हैं हम जिनके साथी आते को शुक्रिया अदा करता अल्लाह ताला इनका अजर हासिल नसीब करो. बैठ के हम इस मौका पर सजीदा तौर पर कोशिश करून अपनी फिक्रों करून एक दिन आम्ही बार तस्वीर आलो की आमचे अखलाक आमची फिक्रो आम्ही किसी की बेहतर करण्याची कोशिश करते आम्ही खुद दिने तालीम करून आम्ही मंजिल खाऊची फिक्र करूचे आम्ही पहुंची कोशिश करते आमची चळवा कशी बनायला चांगल्या खास आमची अबुली चळवा दिने से इंशाल्लाह आम्ही दिने तालीम करून इंशाल्लाह मजबूत करते इंशाल्लाह आपको माशरा बेहतर से बेहतर जातो लो हालात वाकयात येते रहा आम्ही आमची जिंदगीचो वाकया आमची जिंदगीचो एक रोख हो एक टर्निंग पॉइंट करून आम्ही आमची जिंदगी मोडूची आणि त्याका सही रोख रावची आम्ही कोशिश करूचे असबाबचे जे काय असबाब आम्ही सही इख्तियार करू सकता हूं अल्लाह ताला आपका जो साथ दे रहते मौके दे रहते देखा हम हर मौका पर बीमारी दाओ दूसरी चीजों दाओ हम सही असबाब इख्तियार करूचे असबाब इख्तियार करता वो हुक्म करूंगा हां अलबत्ता ईमान आणि तकदीर अगर तकदीर पर ईमान अल्लाह के फैसला पर हमचे मेहरबान दोनों चीजों दुनिया में इल्म लाजिम है हम ये असबाब इख्तियार करूचे आणि अल्लाह के खास कर सम्मा कर खास करतो आम्ही दुआ अल्लाह ताला के खास कर दुआ करूचे चलवा सबब को दुआ करूचे त्यांचे माय बाबा सबब को दुआ करूचे सगळी उम्मत सबब को दुआ करूचे या अल्लाह उम्मत सबब लोग जहां से हालात येते असे बेहतर से बेहतर जाओ बेहतरीन हालात जाओ आम्ही तो अल्लाह की दुआ करते राहूचे आणि एक हदीस भीतर येता करतात कितना जो कोणती मुसीबत हमका तो पडली आणि तो गेले झाले तरी ना मी बोलते अपने मरहुमीन सबब कितना दुआ करते रहते आणि खास करून इन्ना लिल्लाह पडतले तरी पहली मर्तबा खबर आई गेला मुझे बोलतो आम्ही जज्बा से पडला तो सवाब मिलता हमेशा तो का सवाब हमका मिलता आम्ही तमाम मोमिनीन सबब जे किती माणसे गुजरून गेला अपने मुतालिकीन रिश्तेदार माय बाप वजाबा असाजा तलबा जे काही गुजरून गेला त्यांची समज वापर करून इंशाअल्लाह आम्ही दुआ करते राहतले अल्लाह ताला त्यांचे तमाम जे काही माणसे आम्ही नियत करतात त्यांचे फकत रुपयाला लागतात आमचे खजाना भीतर आमचे रिकॉर्ड भीतर अजर देत आहे आम्ही घेतो उसात सरी हजरत आदम अलैहिस्सलाम लायले इख्तार जे केटले मोमिन बंदे आणि बंदिया गुजरून गेला आणि त्यांचे समाज दुआ करता आम्ही नियत करते इंशाअल्लाह त्यांचे समाज मुताबिक आपल्याला पाहत बयान कर आम्ही नियत करते दुआ से इमाम करते अपनी जिंदगी जो बदलो तो जो बोलता हम एक फैसला करू इंशाअल्लाह और मुझे मैं तमाम हाजिरीन कडे कोण दरखास्त करता त्याचे सबब को त्याचे माय बाबा सबब को मैं खास दुआ से इमाम मुझे अल्लाह ताला का सबब को सही तौफीक नसीब करे. Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh. Bismillahirrahmanirrahim. Alhamdulillahi rabbil alamin. Sallallahu ala sayyidina wa nabiyina Muhammad wa alihi wasallam. Muhtaram Maulana काफ़ी वक़्त बंतुबी मुख्तलिफ तेरे साथिया जुबानी ने तेरे आसाद जुबानी खली से मुफीद अपने इकला तकरीबन समाजी अपना सो खुलासा हुक्म करता कि तो समासरी खुशमिजाजी सरी मिळतो तो समाजी कामा पडतो तो आणि समाजी फिक्र जगा राहते इंसान गुजरून गेला मग त्याची सिफात आणि त्याचे अवसाफ बयान करूसो मतलब होत राहता की निकी अवसाफ दुसरी माणसाकडे हो खास तौर पर नकीब के इंतकाल पर त्याचे माय बापा त्याचे घरची माणसा त्याची आजी मामा त्याचे मालका वगैरे फिटल्याने वाटे त्यांना तकलीफ झाली त्याच्यास लेकिन त्याचे साथ साथ मी ओळखतामध्ये त्याचे जे कोणते साथी वाटे सरी पडताले त्यांना खूप खुसूसी तौर पर जे कोणते ते भल्लिकर द्यायला तकलीफ झाली मी त्यांचे घरवाला सरी बराबर आमचे जे कोणते उलमा इकराम वाटेत पडताले त्यांची समाजी त्याचे ताजियत करता आणि मी ओळखता घुसलान अल्लाह ताला इसले वाकयात जरिया आमका अपनी जिंदगी भीतर जो बनते से एक सबब देऊन साथे वाटे हो चढू अल्लाह तर्फे जे કેટલી उमर घेऊन आयलो होतो तेटली कस उमर त्याची होती કેટલી कोशिशो केल्यान गो
एक जिसको तेजी उम्र भी ताकि के बढ़ो सकते नव्हते. अल्लाह सो निजाम इशी रहता इंसान की तमाम तर तदाबीर ते अंकच रहता. लेकिन निजाम अल्लाह सो इशी बांधून असे की कुणीच काय आत्मो सके नाही. आता आम्ही गल्लीत येतो होते मला सिद्दीक सरसरी होते आम्ही जागते होते. चढवायचं एकदम तो येतो नाही सवाल कच पैदा नाही होतो. अल्लाह तबी मुकद्दर अशेकच तिची म्हणलं तो तिका वसू काच आणि फलाने ठावायला त्याला घेऊन येऊ काच फलाने ठावावर मलकुल मौत हुकुम असे की त्याची रूह तिका कब्ज करतात. वो अल्लाह सो इसरो निजाम हो कि ही निजाम भीतर जर्रा को काय आगे पीछे राहू सके नाही. अगर आम्ही बोलतात तर एकाच हातीत तिथे बोलले होता फइन लव तस्तह अमल शैतान. अगर तो येतो अगर तो सीधा घरी येतो आम्ही मगरून दाखवू शकते आम्ही ओल्ड डॉक्टर बोलते नाही हे कन्नी सगळं बेकार जाती सर. हे जे कोण देशे आमका शिर्क बिद होती जाती की हदीस बिद अल्लाह जल्ली सब चांगले ही शिर्क तर पावत होती जाती. अल्लाह तर्फे निजाम तय असे शिकत जाऊ दे नका बोल. पण नाजीबो काही चालते नाही कोणते काही करू शकते नाही. 2 दिवसा पुढे ॲम्ब्युलन्स वर घेऊन आले जल्द से जल्द पाव बोलून आमचे इख्तियार मध्ये जे कोणती चीज होती आमका जे कोणतो शरीयत मध्ये हुकूम होतो तो आम्ही केले. त्यांचे मायबाप त्यांचे मुताल्लिकीन जे कोणते शरीयत मध्ये जे कोणतो हुकूम होतो तो हुकूम आपण ओरले. आमका एक माणूस बीमार पडला त्याचा इलाज आखिर दर्जाचा करू हुकूम असे. हे नाही की बीमार पडला त्याला सोडूचो नाही. इलाज बादाबता करू का आणि त्याचे इलाज पूरी कोशिश केले आमचे इख्तियार भीतर जे कोणतं राहता आम्ही करतात. लेकिन त्याच्या मग जे कोणतं येतात सपोज जे कोणत्याची अल्लाहची तकदीर आणि अल्लाह तफील मुकर्रर सलीची. बहरहाल त्याची पहिलीच सिफत आली आणि या त्यांच्या वालिदांचे सिलसिला को सांगून गेले की वाकयातन मेरे वालखदा नौफलान नूरुल अमीन साहेब आणि त्यांची अहलिया मोहतरमा आणि चढवाची मामा हल्लीकच यादा ताई जे कोणतेशे सगळे कौम तर्फी जे कोणतेशे मुस्तहिब वाटे का मुसलान त्यांचं उस्मा माणसे आपण होत असतो. कोणी आजमावू सके नाही. माणसा एक खुद असला मागील करतेशे त्याच्यावरून आपण दिले घालून तिन्ही जज्बा हो आलिम करसो जज्बा शौक आणि तुम्ही जे कोणती नियत केलं होते तुमका ती पूरी नियत अल्लाह ताला पूरा अजर देतलो. ह्याची भितर काही कमी नाही. हाँ उम्मीदो आरजू अरमानो होती कि तो यूं का तो माशरा भी यूं का तो ओल्ड आलिम करने में काम करूगा. लेकिन अल्लाह ताला तेजे मुकद्दर मध्ये जेटले काम ठरवतो तो तेटले काम करून गेलो. त्याच्यानं ज्यादा काम त्याच्या मुकद्दर भीतर होते. हिंगा त्याचे साथी मौलाना या दुसरे साथी को सांगले की जे कोणते अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहादीस वगैरह माणसा भीतर पावत करता भीतर तेरो जो कोणतो हिस्सो राहतो होतो तो आपलो हिस्सो पुरा करून गेलो. अल्लाह ताला त्याचे मुकद्दर भीतर तेटलेकच काम ठरवलं होतं. लेकिन तुम्ही आपली जे कोणती कोशिश केली होती ती कोशिश मुताबिक तुम्ही को मुकम्मल तौर पर कामयाब झाले. अल्लाहकडे जे कोणते जे कोणतो अजर तुमचे सो अल्लाह ठरवला ते अजरचे इंशाअल्लाह जरूर मुस्तहिक बदले. इन्ना इज़मल जज़ाई मा इज़मिल बला सांगून गेले का फलान सम्मान वडलो अजर ते माणसा मिळते गेले जे कोणा सम्मान वडली ज्यादा तकलीफ राही करी तुमका सम्मान ज्यादा तकलीफ राही झाली ते मौका पर एकच आपने सांगू देता का फलान केती वडली तकलीफ को इंसान जिंदगी भीतर लायक जाता गेन. ते वक्तावर आमका अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगले की लै युसाबु बिमिस तुमसो चहीता अजीज करीब मेरी रहो गौ रहो कोणी रहो इंतकाल झाला केती वडली तकलीफ जाता इंसाना आम्ही तसव्वुर करू सके नाही. लेकिन अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगले मोची मौत तुम्ही आठव करा. मी दुनिया तकून गेला थे एक नबियाची उम्मती सबब अल्लाह के नबियाची दुनिया तकून रहलत सम्मान वडलो हदीस आहे जर वडलो हदीस म्हणजे काय हदीस में अल्लाह ने कहा नहीं युसाबु बिमिसली मुझे दुनिया तकून रहलतची वजान मुझे उम्मतिया जे कोणती तकलीफ झाली ते हेजानो वडली तकलीफ त्यांना केत्तांको राहत नव्हते. ही चीज हमेशा आठव दरवा एक उम्मती सबब अल्लाह के नबियाचो जे कोणतो ताल्लुक असे इतली गहरा आणि इतली पुख्ता ताल्लुक कि अल्लाह के नबियाची रहलत सम्मान वडलो हादिसा हर उम्मती सबब हेजानो वडलो हादिसा कोणतो नाही. अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगले आपली दुनिया तकून रहलत तुम्ही आठव करा तुमची जे कोणतेशे गम भीतर जे कोणतेशे कमी येतली. यकीनन वडलो हादिसा आमका सम्मको दुनिया में आयला दुनिया पे कितले हादिसा आयला उनको आणि अल्लाह के नबियाची रहलत आठव करून आपलो काम हलका करण्याची कोशिश करू का आणि अल्लाह तफीन जे कोणतो अजर आणि सवाब अल्लाह ताला ठरवला ते अजर आणि सवाबचे आम्ही मुस्तहिक लागला होगा. अल्लाह ताला आमका सम्मको सही और सदा अता करो आणि मरहुम के अल्लाह ताला बाल बाल मगफिरत करो. जन्नती के बागात भी अल्लाह ताला एक आला से आला मकाम अता करो. अंबिया सिद्दीकीन शुहदा आणि सालिहीन से अल्लाह ताला जज़ा फरमाओ. आमीन.
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सल्लल्लाहु वसल्लम अला मुहम्मद व आलिहि वसहबिहि अजमईन। तफसीली इंशाअल्लाह 50 अध्यायों में समाट है क्योंकि समय ज़्यादा दावे के मुनासिब कौन है क्योंकि उनके समय के लिए पूरा अखलाक आणि बड़ी सारी चीज़ों अपने सर में आएगी नकीब आमच्याकडे अटफाल अव्वल तुकून पडलो जे किताब में जामिया लागलो फारीक झाला मग त्याचा जो कोणतो पहिलो पेज होतो अटफाल अव्वल असो मग पहिलो वर्ष बापा सम्य वाटे आणि खुद गवा वाटे अटफाल अव्वला पे जर पडतानी तिचे मामा भितर पहिले एक अजीब जज्बा होतो 2-3 मास झाला मग मामा जामिया आली नॉर्थ केला मक्तबा भितर तक्कल जोडू तो लोक असं म्हणला एखादे 3.5 ते 4 वर्षे असे आपली हसरत अशी का मुसलान वो जरा दक्कन आलीम जावं बोल आपल्या खानदाना भितर पडतलो आणि आलीम बंद नाही वय खेळ आलीम जावं आणि 4 वर्षे असे आहे का आणि बोले अशी आमच्या ना तरीका नाही आमच्या रूल्स आणि तरीका जे कामयाब झाले होता त्यांची बोलली शायद मका आलो नाही ते बापा को सियारी जगह का बोलून त्या बदलावर सांगितलं आपली जिम्मेदारी ही माना की मी त्याच्या आसपास दुवम घालावं ती दरखास्त करूच्या मला त्या वक्तात जे किंतन तेव्हा आसपास अव्वल होतो मग एकदम दिमागात तर अशी येते की तो एकटा सामने अक्कल घेऊन दाखला तेव्हा इशा आयला मला दाखवता आसपास अव्वल नवाज करणे भेटत तेकर वर्षात ती मासा विचार त्याच्या असलेला आसपास दुवामामध्ये घडलाय आसपास दुवामामध्ये घडला मग मायबाप तिथे पाठी झाले कशी येतात तुम्ही काय त्याची साथी सांगले का म्हटला आहिस्ता आहिस्ता त्याचे म्हणजे मला थोडंसं शोक बजा जाता गेलो आज माणूस हुशार राहता आज माणूस कमजोर राहता बा माणसे मुतवस्सित राहता एकदम एक मुतवस्सित लेनचे भीतर होतो मक्तबा तुकडून टेकेता जामनाबाद गेलो जामनाबाद भितर गेला मग जे तिथं सानिया क्लासात होते आणि 6, 7, 8, 9 जे कोणतं आमचे का सानिया पण क्लास असे तिका तो म्हाका तेजो क्लास टीचर आमचो मौका जालो आणि तेका पण तिका पळोवचो मौका जालो तर आसले आसले तिजे आमचे पळोवचे आसले बंद होते तुमके मागीर पळोवता भितर आमकां जरा मेहनत करता जमा दाखवले जे कित्ता मामा आणि बापा तिथे फाटी राहतो ते मामा पळोवची होती इसका करून मोल्लाने सांगतो तो मोल्ला बस आज मैं पक्का सबक याद करके आया है बोलो एक तेजे भितर पळोवचो त्याचा मक्तबा तो कोण मी तुमका सांगतो रे आता हिंगा करून लागले केला जानाबाद आयलो मग तो एका चुके आम्ही आमचे काही जरा झाला का माझ्या बाबा सांगता बोलले बाबा त्याला ज्यादा भिल्लावून करत होते तेव्हा बाबा समोर बोलता जर का बस पढ़ाई ऊपर तो तवज्जो देतो तो त्याला सामियात जायला मग एकदम ठीक किता तो आलियामध्ये राहिलो आलियाला माशा भितर दराणी शरणा तो राहता दराणी किलो राहता लेकिन त्याच्या भितर बिजको एक पडोसो जज्बा एक नंबर येते राहिलो लेकिन ते किती एक चढवे सांगले बरं साथी सांगले त्याचे थोडा भितर मुस्कुराहट आणि एक जे मी त्याला पल्लंदे नजवा केला मग म्हाका तुमच्या शहरा भितर सारी वस्तू मौका जालो तो तुझा वक्ती नायलो आपलो तासो विशेषो एक्झाम दोन करून ती गोष्टी तो करतो मी एका तापोचा जबाब करले कमरातून बाहेर आयलो हेका तो दाखला झाला मग त्याची वक्ती राहिलो बोलून तो माझ्याकडे येते ते कर मी म्हणजे लहजा पडलो एकदा म्हणला आपण तापोला वाढे येऊन करून फटक करून हसू लागलो एकदा मोबाईल नको कोमे एक 50 का झालो पुरा कडे सदक नाही हेम झालो मतलब काय होता मला हे जे भितर एक मिळनसारी आणि मोहब्बत आणि ताल्लुक आणि तिला भितर मी किती का पडला होता आमचे घरी खूप येत होतो पण गेट तो दोन नेऊन होतो ते दोघांनी हो जोडे नको आमचे घरे आम्ही टाकली तलवार घेऊन करून तिंबाळे गुण होते मी तुला बघू शकतो होते की अक्सर गावात जे गेल्यावर गाव होतं तिंबाळे म्हणजे तलवार घेऊन जे जेव्हा साहित्य होता तरी केतो कार्यक्रम करून तलवार घेऊन करून होते चुके आमचे कार्यक्रम राहत होते काही मामा समूह मालेगाव वगैरे ते बरं घरली निष्पत होती एक दोघांचा जो बेमार पडलो तिंबाळे 3 घंटा 2.5 तकरीबन 2 घंटे पुढे 1.5 घंटे तो मला रुपये काढला ते गूगल पे करून आणि घरी मेसेज केला म्हणजे बच्चा की मोहल्ला उचलला मला त्याचे रुपये काढून दे त्याच्या एक 8 रुपयाचे मार्का फेडून दिले लोक कोणतं तिथं जे केलं ते रूप करता येते मतलब काय आपल्याला जे केलं त्याच्या कोणती अमानत भितर जामीन पडा हमेशा ऐनाला पुढे होते मतलब अशी जात होते ते केलं एक मालिका कंजूस काही सांगतो मग माझ्याकडे हो बोलून जरा मागा जरा ज्यादा भिल्लान नको होतो लेकिन चूक के एक उस्ताद फटफट नको पडला मग पण ओळख पण जानाबाद वडले राहते तिकडे पडत होते तिला वेळ त्याची मोहब्बत करत होती लेकिन तिने बावजूद मला केचा काही नसीहत केलेलं को एकदा मी ताबोतो होतो तुम्ही घरती माझ्यावर करता ते तुम्हाला तो किती वाकडे अल्लाह बंद वाकडे होत राहतो बाकी मग काय होता उस्ताद करला ताबोला मग दुसरे मर्तबा चढू उस्ताद सामने येऊन चुकता लेकिन त्याने काय होते का उस्ताद
काही एक वेळा ताबोले या महाबली समजवले ते दिलानंतर जज्बा घेतला का मुसलान हे उस्ताद आपले निके समोरच गरज बोलत बेरहाल आम्ही ओळखता का मुसलान आज जे कोणती त्यांनी चोकरी जनाजा नावाज होती आमचे एक तालवेळ गुजाराने शम्मात पडते आमची मिर्जामध्ये आज लखनौची एक जमात आहे ती जमातीचे आम्ही समाज सांगतोय की शम्मात जे किताब गुजरलो ते क्रम आपण जे बाबाच्या तासुरात पडलो बोलतो आता मला ते सांगतोय जे केदा आपलं चढू शम्मात गुजरलो तो आपण ओळखतो का आपण झिरो बोलतो लेकिन ते केदा आपलं खुद गुजरलो आपण ओळखतो का आपण हिरो बोलतो आज तो मैं ओळखता ते माय बाप तुम्ही दुनिया भीतर में हिरो होते इंशाअल्लाह आखिरत भीतर में हिरो होते इंशाअल्लाह तो आलिम दीन जे कोणत्या हालतीने गुजरला दे अल्लाह तक ठीक हालत ओळखत दिलो आणि अल्लाह ताला तुमका जे कोणते रकम तालिबी जमाना भीतर तुम्ही तो कोणते मेहनतो आणि फिक्रो आणि त्याच्यावर ख्याल देण्यात बरा ही हर चीज एक मिनिटाची एक सेकंदाची जे किती तुम्ही त्याच्यावर जुहाद देत होते हे पूर्ण सब इंशाअल्लाह अल्लाह तुमका दुनिया मध्ये फायदा दिलो आणि तो आखिरत मध्ये इंशाअल्लाह त्याचा फायदा तुमका अल्लाह दे दिलो हे जबर आज जनाजा में तुम्ही पडले अब्दुल बारी मोहल्ला में लो होता का मुसला खाबडी मेदती एट्टो रोज माने शायद एट्टो रात के जो कोणतो माणूस सेकंड फ्लोर वर थर्ड फ्लोर नावस गेलो तो सांगला का मुसला सेकंड फ्लोर भरून थर्ड फ्लोर पर आपण नावस गेलो बोललो कौन वो आखिर एक दीनी निस्बत रमजान एक दीनी मदरसा की निस्बत रमजान कुरान में हदीस की निस्बत रमजान आज एक चढ़वा अल्लाह एडोलो मकाम दिलो जनाजा में आम्ही पल्ले कोण दोडलो अल्लाह मदद जनाजा करो आज आम्ही सब लोग इरादा करिया कि मोदो एक करो इंशाअल्लाह हाफिज कुरान में करो मोदो एक करो इंशाअल्लाह आलिम दीन में करो क्यों ना कर एक एक पदों मुर्लामिन दो ते चाहते थे कॉलेज में तो लोगों ने सुविधा प्रोग्राम शुरू में तक कर सकते लेकिन आज वो रहना है जामिया जालिया वो चलो इंशाअल्लाह दुनिया में लोगों को रोशन कर दो आणि आज रोशन केले तर ते नाव दुनिया भेटतात आणि इंशाअल्लाह आखिरत भेटतो तो चलो तुमचे नाव रोशन कर दो आज दिन को सब लोग इरादा करें इंशाअल्लाह आम्ही आपले चलवा एक कम एक चलो हाफिज कुरान कर दे एक चलो आलिम दीन कर दे ताकि वो चलो इंशाअल्लाह दुनिया में लोगों को नाम रोशन करो ना आखिरत में लोगों को नाम रोशन करो बाकी भी मदद करते इंशाअल्लाह आपका सजा सकते अल्लाह का दुआ करते कि अल्लाह ताला ये बात मगफिरत करो करवट तक जन्नत फिरदौस आला मकाम नसीब करो अल्लाह ताला की गति माशा सबर के दिल की तौफीक नसीब करो अल्लाह के खबर के तमाम मसाइल अल्लाह ताला हल करो वसल्लल्लाहु वसल्लम अला मुहम्मद व आलिहि वसल्लम